हाय गाईज, स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये. आज मी बनवत आहे डाळीचं गरगट आणि तुमच्यासोबत शेअर करीत आहे. चला तर मग बघूया. इथे मी 1 कप उडदाची डाळ घेतली आहे. 3 टोमॅटो घेतले आहेत. बारीक छोटे मोठे 4 कांदे घेतले, मिरची घेतली, लसूण घेतला आणि कोथिंबीर घेतली. चला मग सुरू करूया. तर आता इथे सर्व काही मी हे कापून घेऊया आपण सगळं. तर इथे मी टमाटे मस्त धुवून घेतले आणि टमाटे असेच आबडधोबड कापून घेत आहे, की आपल्याला जास्त बारीक करायची काहीच गरज नाहीये, कारण की आपल्याला डाळीसोबतच शिजायला टाकायचं हे सर्व काही. तर मी असेच टमाटे आबडधोबड कापून घेत आहे. ते मागे माझी मुलगी मदत करते. आणि टमाटे, कांदा हे सर्व काही मी कापून घेतलं आणि मग कुकर काढलं. तर हे तुम्ही बघू शकता, मिरची हे सगळं कापून घेतलं. मिरची पण थोडी मी जास्तच घेतली, कारण की आम्हाला तिखट आवडतं खायला. आणि असं पण ह्या डाळीला तिखट पाहिजे, थोडी जास्त मिरची. तर इथे मी डाळ धुवून घेत आहे. डाळ कसं स्वच्छ मस्त धुवून घ्यायची, कारण की डाळीवर पावडर असते, त्यामुळे डाळ जरा थोडी आपण हाताने हे करून घ्यायची. तुम्ही बघू शकता किती गढूळ पाणी निघलंय डाळीवरलं. तर हे आपली डाळ धुवून घ्यायची मस्त. तर इथे मी डाळ धुवून घेतली. 1च कप डाळ आहे, जास्त पण नाही. खूप ती शिजून खूप जास्त होते उडदाची डाळ. तर इथे मी 1 तांब्या पाणी घातलं. ते टमाटर घातले, कांदा पण आबडधोबडच चिरला होता. कांदा घातला, मिरची घातली, कोथिंबीर घातली, मीठ घातलं, हळद घातली आणि हे हिंग घालत आहे. हिंग कशामुळं घालते मी भाजीत, कारण की उडदाच्या डाळीत ध्यान करून घालायचं, कारण की ना उडदाची डाळ कसं कोणाकोणाला गॅस पकडते पोटाला, त्यामुळे हिंग घालायचा. आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या घातल्या. शिजतानी पण घालायच्या आणि फोडणीला पण लसूण वापरायचा, कारण की ह्या डाळीला नाही का लसूणच थोडा जास्त वापरायचा, कारण की लसणाने ही डाळ ही चवदार बनते. डाळ नाही तर आपल्याला गरगट बनवायचे. तर इकडे मी लसूण कुटून घेतला आणि दुसरीकडे साईडला भात शिजायला ठेवला होता आपल्याला गरगट्यासोबत खायला. तसं पण याच्यासोबत चपाती बी चांगलं लागते आणि भाकर तर खूपच छान लागते. तर आपली इकडे कुकरच्या शिट्ट्या पण झाल्या आहेत. आपल्याला फास्ट आचेवर 3 शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि कमी आचेवर 2. तर आपली डाळ मस्त शिजते तेवढ्या 5 शिट्ट्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता किती मस्त डाळ शिजली आहे. एकदम गाळ झाली आहे. असं वाटतंय की बिना फोडणीचीच खाऊन घ्यावा. तर मी इथे 1 तांब्या पाणी घातला शिजल्याच्या नंतर. मग हे करून फिरून घेतलं, तर आपल्याला जास्त पातळ पण नाही करायची आणि जास्त घट पण नाही करायची. चला तर मग आता फोडणी देऊन घेऊया. तर इथे मी लसूण कुटून घेतला आणि 1 चमचा 1-1.5 चमचा तेल घातलं. जास्त तेल नाही घातलं, कारण की ही तेलाने नाही चांगली लागत गरगट. तर थोडंच तेल घातलं. तर लसूण आपल्याला लाल होईपर्यंत भाजायचा आणि मस्त कडक तडका द्यायचा. तर इथे मी तडका दिला आहे आणि तडका देऊन 2 मिनिटं परत गॅसवर ठेवलंय. तर तुम्हाला हे गरगट्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि एक बार नक्कीच बनवा. खरंच खूपच खायला चवदार लागते ही. भातासोबत बी, भाकरीसोबत बी, चपातीसोबत बी, सगळ्यासोबत हिचं कॉम्बिनेशन बनतंय. तर हे गरगटं तुम्ही एकदा नक्कीच बनवा. चला मग भेटूया उद्या नवीन रेसिपी सोबत.